नुकताच महाराष्ट्र राज्य सेवा अर्थात MPSC परीक्षेचा निकाल लागला। या परीक्षेत तिवसा येथील अक्षय बाबाराव गडलिंग हा उत्तीर्ण होऊन नायब तहसीलदारपदी त्याची वर्णी लागली आहे। 5 वर्षे त्याने जिद्द, मेहनत, चिकाटी, अथक परिश्रम घेऊन हे यश संपादन केले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी किती संकटाशी संघर्ष करीत आपले शिक्षण पूर्ण केले आहे। त्याच महामानवाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिवसा येथील अत्यंत गरीब कुटुंबातील अक्षय गडलिंग याने MPSC राज्य सेवा परीक्षेत यश संपादन केले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे। शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्काची जाणीव होते। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिणार तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे ते समाजाला सांगत आहे। आज खरोखर पाहिले तर हे यश त्याच्या आई वडिलांचे आहे। अक्षयचे वडील बाबाराव हे टिनटप्पर अर्थात भंगार वेचून किंवा रांगोळी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। आई मोलमजुरी करून घराला हातभार लावते व अशा परिस्थितीत अक्षयला अधिकारी करण्याचं बळ त्यांनी दिलं आहे। आज सर्वत्र अक्षयचं कौतुक होत आहे। माझा व्यवसाय भंगार रांगोळी विकण्याचा माझा धंदा। या धंद्यामुळे 4-5 पोरं होते, 3 पोरं होते, एक पोरगा याचा मी पुत्र निवाड केला। त्याच्यावर मी प्रपंच काढला। जेवढं माझी इच्छा होती का माझ्यासमोर माझा मुलगा हा चांगला कोणती बनला पाहिजे, हे जे कबाळ कष्ट मी केले हे माझ्या लेकरांनी केले नाही पाहिजे, असा माझा उद्देश होता। त्या मानानं हा पुढं शिकत गेला। मी मेहनत करून त्याला काही पैसे लावत गेलो, त्याचं मला यश मिळालं। पहिल्याला घोडा होता म्हणून मी त्याच्यावर रेस लावली आणि त्याचं मला आज प्रायचित्त मिळालं। मी विमल बाबाराव गडलिंग, माझा मुलगा तहसीलदार लागल्याबद्दल मला खूप आनंद आहे। रुपेश राऊत, विदर्भ न्यूज, तिवसा।